जय शिवराय मित्रांनो आणि खूप खूप स्वागत आहे गडवाटच्या या गप्पांच्या तासामध्ये. आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लागतायत सौ शिल्पा परब. आम्ही त्यांना प्रेमाने शिल्पाताई म्हणतो. वैयक्तिक आयुष्यात ते त्यांच्या विद्यार्थ्यांना शिक्षिका म्हणून इतिहासातल्या अवघड सनावळ्या दूर सारून इतिहास सोपा करून त्यातला मराठ्यांचा पराक्रम आणि त्यातून जी येणारी एक स्वाभिमानाची भावना आहे याकडे नेत असतात आणि त्यातून इतिहासावर प्रेम करणारी पुढची पिढी तयार करत असतात. याचबरोबर सामाजिक क्षेत्रात इतिहासासंबंधित काम करताना विविध व्यासपीठांवरून ते तरुणांना प्रबोधन करतात. त्याच वेळेस अनेक वृत्तपत्र आणि मासिकांमधून त्यांचे लेख छापून आलेले आहेत. तर अशा या बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या शिल्पाताई आमच्या आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभतायत. त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत जावळीचा अप्रकाशित इतिहास. नमस्कार ताई, खूप खूप स्वागत आहे आजच्या गप्पांच्या तासामध्ये. नमस्कार. तर ताई, आजचा आपला विषय आहे की जावळीचे मोरे आणि त्यातून एकंदर त्यांचा जो इतिहासातला प्रवास आहे तो. तर हा प्रवास सुरू करण्याआधी आम्हाला ऐकायला आवडेल की नेमकं जावळीचे मोरे हे समीकरण कसं बनलं, कारण इतिहासात एखादा भौगोलिक प्रदेश आणि त्याला एखाद्या घराण्याचं नाव जोडलं जाणं ह्याचं हे एक खूप दुर्मिळ उदाहरण आहे. तर नक्की हे दोघं एकत्र हे दोन समीकरण कसे बनले आणि त्याचा प्रवास कुठून नेमका सुरू होतो? खूप छान प्रश्न विचारलेला आहे, कारण बऱ्याचदा जावळीचे मोरे हे शिवकाळापुरता मर्यादित राहिलेले दिसतात आणि त्यांचा अगोदरचा जो कालखंड आहे किंवा प्राचीन इतिहास आहे याकडे लोक फारसे जात नाहीत. कदाचित आता मी जे सांगते त्याच्यामुळे जावळीच्या या इतिहासावरती प्रकाश पडायला एक मदत होईल. मी इतिहासाची विद्यार्थिनी आहे, त्यामुळे अर्थातच माझा हा अभ्यास अव्याहतपणे चालू आहे आणि तो पुढेही चालू राहील. आणि माझ्या अभ्यासाच्या मार्गामध्ये मला जावळीचे जे काही संदर्भ मिळाले ते फक्त ऐतिहासिक नाहीयेत, तर ते पुराण कथा, दंतकथा या माध्यमातूनही गोळा केलेले आहेत. पुराण कथांनुसार असा पहिला संदर्भ आपल्याला मिळतो की इक्ष्वाकू किंवा रघुवंश म्हणून ओळखलं जाणारं सूर्यकुळ, ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झाला, त्याच वंशामध्ये प्रभू रामचंद्रांचे जे पूर्वज आहेत त्यापैकी 14वे आहेत मांधाता नावाचा राजा. आणि या मांधाता राजाला 3 पुत्र असल्याचा उल्लेख मिळतो आणि त्यामधला द्वितीय पुत्र आहे तो म्हणजे मुचकुंद नावाचा राजा. आणि त्यांचं राज्य हे आत्ताच्या हिंदुस्थानच्या उत्तर पश्चिम भागात म्हणजे साधारणतः वायव्य भागामध्ये पंजाबच्या बाजूला होतं. त्या भागामध्ये राजा म्हणून राज्य करत असताना राजा या शब्दाला अजून एक जो शब्द वापरला जातो तो आहे मोरया. त्यामुळे मुचकुंद या राजाचा उल्लेख मोरया असा सुद्धा आपल्याला केलेला दिसून येतो. दंतकथा म्हणा, पुराण कथा म्हणा, आपल्याला असं सांगतात की या मुचकुंद राजाचा पराक्रम इतका होता की देवदानवांच्या युद्धामध्ये इंद्राने त्यांची मदत मागितली आणि मुचकुंद राजा त्यांना मदत करायलाही गेला. युद्ध झालं, देवांचा विजय झाला आणि त्यानंतर झालेल्या श्रमाने थकल्यामुळे त्यांनी दीर्घ निद्रेचा वरदान मागून घेतलं आणि ते वरदान पूर्ण करण्यासाठी, विश्रांती घेण्यासाठी दक्षिण हिंदुस्थानामध्ये यायचं काम त्यांनी केलं. ज्या ठिकाणी ही दीर्घ निद्रा त्यांनी घेतली ते ठिकाण अर्थात सह्याद्रीच्या कुशीमध्ये आपल्याला वसलेलं दिसून येतं. त्यांची दीर्घ निद्रा चालू असताना सत्ययुग संपलं आणि मग पुढचा कालखंड सुरू झाला तो द्वापर युगाचा, म्हणजे अर्थातच भगवान श्री विष्णूच्या 8व्या अवताराचा, भगवान कृष्णाच्या. त्यामधला आपल्याला एक संदर्भ असा मिळतो की ज्या वेळेला बाहेरच्या आक्रमणकर्त्यांपैकी कालयवनाने भगवान श्रीकृष्णावरती आक्रमण केलं तेव्हा त्याच्याशी युद्ध करत आपल्या सैन्याचं नुकसान न करता भगवान श्रीकृष्णाने त्याला आपल्या पाठीवरती खेळवत खेळवत महाराष्ट्राच्या भूमीत आणायचं काम केलं. आणि हा त्यांचा जो मार्ग आहे म्हणजे द्वारकेपासून महाराष्ट्रापर्यंत ज्या ज्या प्रदेशामध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्ण आलेले दिसत आहेत ते प्रदेश आजही भौगोलिक साक्ष देताना दिसून येतात. उदाहरणार्थ कन्नदेश म्हणजे आत्ताचा खानदेश आहे, या भागात राहिलेला जो समाज आहे तो गवळी समाज किंवा अही समाज म्हणून ओळखला जातो आहे. आणि भगवान श्रीकृष्णाने पुढे येऊन कालयवनाशी झुंज द्यायचं ठरवलंय, पण ही झुंज प्रत्यक्ष युद्धाची नसून ती गनिमी कावा पद्धतीची आहे. म्हणजे इथे आपल्याला लक्षात येतं की महाराष्ट्राला
आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ज्ञात असलेली गनिमी कावा पद्धत त्याचा पहिला वापर केलेला होता तो भगवान श्रीकृष्णाने, आणि ती विद्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहे. कालयवन आल्यानंतर त्या मुचकुंद ऋषींच्या गुहेपर्यंत भगवान श्रीकृष्णाने त्यांना आणलं आणि मग पुढे असं सांगितलं जातं की मिळालेल्या वरदानानुसार मुचकुंद ऋषींनी त्या कालयवनाला आगीत भस्मसात करून टाकलं. नंतर त्यांच्या लक्षात आलं की युग बदललेलं आहे आणि आता आपण इथे राहणं योग्य नाही. भगवान विष्णूचं दर्शनही झालंय आणि म्हणून त्यांनी मोक्षप्राप्तीचा वर मागितला. मुचकुंद ऋषी ज्या ठिकाणी राहिले तो प्रदेश म्हणजे आपल्या आत्ताच्या विशाळगड किल्ल्याच्या पोटात असलेली मुचकुंद ऋषींच्या नावाने ज्ञात असलेली गुहा, अर्थात माचाळचा परिसर. या ठिकाणी मुचकुंद ऋषींचे वंशज, त्यांना मानणारे लोक हे आजही आपल्याला राहताना दिसतात. या मुचकुंद ऋषींना ज्यावेळेला राजेपद होतं तेव्हा त्यांचा उल्लेख राजा म्हणजे मोरया असा केला जायचा आणि म्हणूनच त्यांच्या वंशजांना मोरया, मौर्य असं संबोधलं गेलं. महाराष्ट्रामध्ये मौर्यांचा हा पहिला संदर्भ आपल्याला मिळतो. दुसरा आपल्याला मौर्य कुळाचा संबंध येतो तो अर्थातच मूळ रघुवंशामधलीच उपशाखा असलेल्या म्हणजे या मौर्य कुळामधल्या चंद्रगुप्त मौर्याच्या काळानंतर. चंद्रगुप्त मौर्यांनी आर्य चाणक्यांच्या मदतीने हिंदुस्थानामध्ये आपली सत्ता स्थापन केली, मगधामध्ये आपलं राज्य स्थापन केलं आणि त्यानंतर त्यांच्या वंशजांनी संपूर्ण हिंदुस्थान आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. अर्थात भारताचा पहिला ज्ञात सम्राट म्हणजे सम्राट अशोक हा आपल्याला मौर्य कुळातला दिसून येतो. सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर शांततेच्या मार्गाचा स्वीकार केला, शस्त्र खाली ठेवायचा निर्णय घेतला. पण मौर्य कुळातल्या इतर राजपुत्रांना ही गोष्ट मानवली नाही. त्यामुळे त्या राजकुळातल्या लोकांनी मौर्यांच्या साम्राज्याच्या सीमेवरती येऊन वास्तव्य करायचा विचार केला आणि त्यांच्याबरोबर इतरही काही शासकीय अधिकारी आपल्याला आलेले दिसून येतात. या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये मौर्यांचं आगमन झालं ते साधारणतः 2000 वर्षापूर्वी. आलेले हे मौर्य घराणं उत्तर कोकणामध्ये स्थिरावलं ते सह्याद्रीपासून सिंधू सागरापर्यंत. सिंधू सागर, मी हा शब्द मुद्दामून वापरते आहे कारण ज्या ठिकाणी सिंधू नदी समुद्राला येऊन मिळते तो सिंधू सागर आणि ज्या ठिकाणी गंगा नदी समुद्राला जाऊन मिळते तो गंगा सागर. म्हणजे भारताच्या सव्य अपसव्य बाजूला असलेले हे सागर, त्यांची प्राचीन नावं आपण लक्षात घेतली पाहिजेत. या सिंधू सागरावरती आपली सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न मौर्यांनी केला. त्यांची आरमारी सत्ता, नाविक सत्ता होती आणि ही नाविक सत्ता आपल्याला असल्याचा पुरावा मिळतो आहे तो 6व्या शतकापर्यंत. 6व्या शतकामध्ये बादामीच्या चालुक्य घराण्यातल्या राज्यकर्त्यांनी मौर्यांचा पराभव करून त्यांची आरमारी सत्ता बुडवली असा संदर्भ आपल्याला मिळतो. झालेल्या युद्धात कदाचित मौर्यांचं जास्त नुकसान झालं असेल आणि म्हणून त्यांनी किनारपट्टीवरची आपली जागा, सत्ता सोडून संरक्षणासाठी सह्याद्रीच्या कुशीत येण्याचं काम केलं आणि त्या भागामध्ये प्रदेश जो जिंकला तिथे आपलं राज्य स्थापन केलं आणि त्याला त्यांनी संबोधलं आहे जयवल्ली म्हणजे अर्थातच जावळी. आणि इथूनच आपल्याला जावळीचे मोरे हे त्या भागात स्थिरावलेले दिसून येतात. सह्याद्रीच्या आश्रयाने घनदाट अशा अरण्यात त्यांनी आपलं राज्य स्थापन केलेलं दिसून येतं. बराच मोठा कालखंड आपण बघितला आता की कसं त्यांचा प्रवास झाला, कसे ते उत्तर कोकणात आले. एकदा जावळीचे मोरे म्हणून या भागात प्रस्थापित झाल्यानंतर त्यांनी त्यांचा कारभाराचा कसा इथे जम बसवला, इथल्या इतर राज्यकर्त्यांची त्यांचे कसे संबंध राहिले आणि पुढे हा प्रवास कसा वृद्धिंगत होत गेला. साधारणतः 6व्या शतकामध्ये इथे आल्यानंतर आपल्याला असं दिसून येतं आहे की महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल होतच होते. विविध राजघराणी होती ज्याच्यामध्ये शिलाहार आहेत, कदंब आहेत, त्यानंतर कलचुरी आहेत आणि या काळामध्ये सुद्धा जावळीच्या मोऱ्यांची सत्ता अबाधित होती. म्हणजे याचाच अर्थ या भागात असलेल्या राज्यकर्त्यांशी ते सख्य राखून असले पाहिजेत. स्वतंत्रपणे त्यांचा कारभार चालू होता पण दुसऱ्या राजघराण्यांशी
त्यांचं असलेलं नातं त्यांनी योग्य प्रकारे राखलं होतं. आणि जावळी जयवल्लीचा जो प्रदेश आहे त्या भागामध्ये दुर्गमता असल्यामुळे, सह्याद्रीचं घनदाट जंगलाचा प्रदेश असल्यामुळे, तिथल्या हिंस्त्र श्वापदांमुळे तिथे उतरण्याचं धाडस सहसा कोणी केलेलं नाही. त्यामुळे जावळीच्या मोऱ्यांच्या अनुषंगाने मैत्री संबंध प्रस्थापित केल्यानंतर हा भाग त्या राज्यकर्त्यांशी जोडला गेलेला आपल्याला दिसतो. अगदी विजयनगरच्या साम्राज्याशी सुद्धा त्यांचा संबंध आलेला दिसून येतो. इथे आपल्याला लक्षात येतं की या राजघराण्यांशी संबंध राखून जावळीचे मोरे राहत होते आणि त्यांचं व्यवस्थित राज्य त्यांनी स्थापन केलेलं होतं. स्थिर स्थावरता आलेली होती. एकमेकांशी चांगले संबंध प्रस्थापित केल्यामुळे व्यापारामध्येही ते चांगल्या प्रकारे स्थिरावलेले होते. समृद्धता आलेली होती आणि भारताच्या इतर भागातल्या राज्यकर्त्यांशी त्यांचे संबंध जोडले गेलेले होते. जावळीचा स्वतंत्र कारभार आपल्याला सुरू असलेला दिसून येतो. या कालखंडात आपल्याला असं पाहायला मिळतं आहे की जावळीच्या एखाद्या वंशजाने आपापसामध्ये कुठेही वैर नको याची काळजी घेतली आहे. साधारणतः 14व्या-15व्या शतकामध्ये जे वंशज आहेत त्यांना 8 मुलगे दिसून येतात आणि त्यामुळे त्यांनी आपल्या या राज्याचे 8 भाग केलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आपापसामधलं वैर न राखता सख्य राखून एकमेकांबरोबर चांगले संबंध राखून संपूर्ण जावळीचा कारभार या मौर्य सुपुत्रांनी सांभाळायचं काम केलेलं आहे. हे साधारणतः घडलेलं आहे 15व्या शतकामध्ये. त्यामुळे इथे आपल्याला मौर्यांची 7 घराणी एका बाजूला आणि 8वं घराणं जे मुचकुंद ऋषींशी नातं सांगणारं आहे ते विशाळगडाच्या परिसरात निर्माण झालेलं दिसून येतं. एकमेकांच्या मदतीसाठी ते धावून जात होते हेही आपल्याला पाहायला मिळतं. एकमेकांशी संबंध राखून असलेले तेही आपल्याला इतिहासातून पाहायला मिळतं. इतकंच नाही तर या भागात असलेल्या इतर राजघराण्यांशी त्यांचे संबंध होते. इसवी सन 1453 मधली जी घटना आहे, मलिक उत्तुजार ज्या वेळेला कोकणात उतरला आणि त्याने हा प्रदेश जिंकायचा प्रयत्न केला तेव्हा आपल्या या प्रदेशावर परकीयांनी येऊन शस्त्र चालवू नयेत, विजय मिळवू नयेत, आपलं स्वातंत्र्य कुठेही धोकादायक ठरू नये यासाठीची काळजी मोऱ्यांनी घेतली आणि म्हणून विशाळगडचे मोरे आणि शिर्के या मंडळींनी मलिक उत्तुजारच्या सैन्याला कोंडीत सापडून त्या ठिकाणी त्याच्या सैन्याचा धुवा उडवला याची नोंद इतिहासामध्ये आहे. अशा प्रकारे त्यांचं राज्य व्यवस्थित चाललेलं आपल्याला पाहायला मिळते. अर्थात राजघराणी बदलत होती. विजयनगर साम्राज्याशी सख्य असल्यामुळेच या भागामध्ये आपल्याला राय या शब्दाचा उल्लेख दिसतो. महाराष्ट्रामध्ये आपल्याला राजा किंवा राजघराण्याशी संबंधित जी लोक आहेत त्यांचा उल्लेख करताना आपण राव हा शब्द वापरतो आणि दक्षिण भारतामध्ये राय या शब्दाचा उल्लेख दिसतो. पण महाराष्ट्रामध्ये असलेला रायरी किल्ला, रायरेश्वर हे ठिकाण आपल्याला विजयनगर साम्राज्याशी नातं जोडताना दिसतंय आणि हे अर्थातच मोऱ्यांशीही नातं जोडताना दिसून येते. विजयनगर साम्राज्याच्या राज्यकर्त्यांमध्ये ज्या हरिहरचा उल्लेख येतो त्याच्याच अनुषंगाने आपल्याला श्रीवर्धन जवळचं श्री क्षेत्र हरिहरेश्वर याची स्थापना झाली असेल काय याचाही अभ्यास करायला हरकत नाही. असा सगळे संदर्भ आपल्याला या कालखंडामध्ये मिळत आहेत. आता राजसत्ता बदलत होती. यादवांचंही राज्य येऊन गेलं. त्यांच्याही बरोबर मोऱ्यांचं सख्य होतं आणि म्हणूनच यादवांचे आघाडीचे वीर, सैन्याची पुढची बाजू सांभाळणारे असे जे वीर होते त्या मराठा घराण्याशी सुद्धा मोऱ्यांनी आपले संबंध जोडले. सैन्याची आघाडी सांभाळणारे म्हणजे ज्याप्रमाणे शरीराचा सगळ्यात आघाडीचा भाग म्हणजे शिर, त्याप्रमाणे सैन्याची आघाडी सांभाळणारे जे लोक आहेत त्यांना संबोधलं जायचं शिर्के. आणि शिर्क्यांचं राज्य हे मोऱ्यांच्या राज्याला लागून असलेलं दिसून येतं, ज्याला शिरठाण असं म्हटलं जातं. या कालखंडामध्ये यवनी सत्तेचा प्रारंभ झाला. बहमनी साम्राज्य स्थापन झालं. त्याचेही 5 तुकडे पडले आणि त्यांच्याशी सख्य राखणं काळाच्या अनुषंगाने जावळीच्या मोऱ्यांना भाग पडलं. त्यावेळेला जावळीच्या मोऱ्यांनी अर्थात या शासकांना आपला इतिहास, आपली संस्कृती, आपलं महत्त्व सांगत आपला स्वतंत्री बाणा टिकवून ठेवायचा प्रयत्न केला आणि आपल्या घराण्याची ओळख असलेला मोरचेलाचा मान
आणि चंद्रराव हा किताब त्यांच्याकडनं मागून घेतला. कारण आदिलशहाकडनं हा किताब मिळाला असा त्यांचा उल्लेख आहे, तर आदिलशहाने चंद्ररावच हा का किताब दिलाय, सूर्यराव, हंबीरराव असा का किताब दिला नाही? याचाच अर्थ चंद्रराव हे बिरुद आहे, हे नाव आहे, हे त्यांना मोऱ्यांनी सुचवलं असलं पाहिजे. कारण या मोऱ्यांना दाखवून द्यायचं होतं की आम्ही कोणाचे वंशज आहोत, तर चंद्रगुप्त मौर्याचे. आणि तो मोर्चेलाचा मान, मोरया या नावाशी संबंधित असलेलं सख्य, हेही त्यांना त्यातून मांडायचं होतं. कारण नाहीतर आदिलशहाच्या लक्षात या गोष्टी येण्याची शक्यताच नाही. अशा पद्धतीने त्यांनी राज्याची स्थापना केली. ही 8 घराणी एकमेकांशी सख्य राखून असायची आणि ही घराणी आपल्यातल्या एकाला आपला प्रमुख म्हणून निवडायची आणि त्याच्या सांगण्यानुसार राज्यकारभार करायची. हा जो प्रमुख होता त्याला चंद्रराव असं संबोधलं जायचं. इथे मला एक गोष्ट जाणवते की आपण आधुनिक इतिहासामध्ये पाहतो आहोत की जगामध्ये संघराज्य पद्धतीचा उदय हा अमेरिकेत झालेला आहे. पण मला अभिमानाने सांगावंसं वाटतंय की त्याही अगोदर संघराज्य पद्धत मांडली, ती फुलवली, ती रुजवली, ती आमच्या महाराष्ट्रातल्या मातीमधल्या जावळीच्या मोऱ्यांनी. त्यामुळे संघराज्य पद्धतीची सुरुवात जावळीच्या मोऱ्यांनी ह्या पद्धतीने केली आहे. आणि म्हणून मला जावळीच्या खोऱ्याचा उल्लेख युनायटेड स्टेट्स ऑफ जावळी असा करावासा वाटतो. युनायटेड स्टेट्स ऑफ जावळी किंवा संघराज्य ही संकल्पना खरंच नवीन आहे की असं आपल्याकडे झालंय आणि त्याला एक मोठा इतिहास आहे. तर असं संघराज्य, एवढा प्रदीर्घ इतिहास आणि ते सगळं व्यवस्थित राजकारण, व्यवस्थापन सगळं नीट सुरू असताना नेमकं ह्या सगळ्या संघराज्याचा मराठ्यांशी कोणत्या पॉइंटवर संपर्क आला आणि त्यातून पुढे मग कशा घटना घडत गेल्या? इथे आपल्याला जाणवतं आहे की मोऱ्यांचं राज्य हे व्यवस्थित स्थिरावलेलं आहे. मौर्य साम्राज्याच्या अनुषंगाने राज्य करणाऱ्या जावळीच्या मोऱ्यांची एक छोटीशी बखर आहे उत्तर काळामध्ये लिहिलेली. पण त्यामध्ये त्यांचा कारभार कसा होता त्याबद्दलचं विश्लेषण आहे आणि ते अभ्यास करण्यासारखं आहे. शिवाजी महाराजांच्या अगोदर जावळीचे मोरे हे आपल्याला प्रख्यात असलेले दिसत आहेत. याचं कारण आहे की श्री क्षेत्र महाबळेश्वर, त्याची स्थापना, त्याचा जीर्णोद्धार आणि सावित्री नदीच्या उगमापासून ती जिथे समुद्राला मिळते ती बाणकोटची खाडी, या संपूर्ण सावित्री नदीच्या प्रवासामध्ये मोऱ्यांनी 12 शिवपुऱ्या बांधल्याचा उल्लेख मिळतो. म्हणजे अर्थातच मंदिरं. त्यांच्या त्या बकरीमध्ये अजून एक उल्लेख असा सापडतो की आपल्या संपत्तीचा, आपल्या उत्पन्नाचा त्यांनी कशा प्रकारे वाटणी केली आहे. एक भाग सैन्यासाठी ठेवलेला आहे, एक भाग राज्यकारभारासाठी ठेवलाय, एक भाग त्यांनी धर्म कारणासाठी ठेवलाय म्हणजे दानधर्मासाठी दिलेला आहे, आणि एक भाग जो आहे तो संरक्षणाच्या अनुषंगाने ज्या गोष्टी करायच्या त्याच्यासाठी वापरलाय. म्हणजे इतकं त्यांचा कारभार आपल्याला पारदर्शी असलेला दिसून येतो. आणि हे सगळं करणारे जावळीचे मोरे जनमानसात लोकप्रिय असणं स्वाभाविक आहे. त्यांचं राज्य संपूर्णपणे स्थिर होतं आणि हे राज्य स्थिर असल्यामुळे त्यांची स्वतःची संरक्षण व्यवस्था होती. कारण एक भाग त्याच्यावरती खर्च केला जातोय. आपल्याला माहिती आहे की मोऱ्यांकडे 10,000ची खडी फौज होती. आणि ही जी खडी फौज आहे याचा अर्थ काय? शस्त्रसज्ज सैनिक. मोरे हे राव मराठे आहेत. राव मराठे म्हणजे ज्यांच्या कमरेला 12ही महिने तरवार असते, कधीही प्रसंग पडला तर युद्धस्थळावर जायची त्यांची तयारी असते. आणि त्यामुळे हे लढवय्या आहेत. त्यांची फौज सिद्ध असलेली आपल्याला दिसून येते. हे सगळं ज्यावेळेला शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या कालखंडात पाहिलं, अभ्यासलं, त्यांनी त्याची माहितीही काढली असणार. कारण महाराजांचा आपल्याला स्वभाव, महाराजांची विचार करण्याची पद्धत माहिती आहे. आणि तेव्हा त्यांना मोऱ्यांच्या या राज्याबद्दल आकर्षण नक्कीच निर्माण झालं असणार. दुसरं आपल्याला जाणवतं आहे की शिवाजी महाराजांचा भौगोलिक अभ्यास हा अतिशय चांगला आहे. म्हणजे महाराज शिकले होते की नाही होते या गोष्टींमध्ये मी कधी पडत नाही, पण त्यांच्या तोंडची जी वाक्य आहेत तीच महाराजांची विचारांची उंची दाखवतात. महाराजांनी 1664 मध्ये सिंधुदुर्ग बांधकाम झाल्यानंतर तिथे गेल्यावरती एक वाक्य वापरलं होतं, 84 बंदरी ऐसा जागा नाही, 18 टोपीकरांच्या उरावर ही शिवलंका अजिंक्य ठरेल. याचाच अर्थ काय?
महाराजांना 84 बंदरं कोणती आहेत हे माहीत आहे. 18 टोपीकर म्हणजे परदेशातून आलेले हे लोक व्यापारासाठी इथे स्थिरावले आणि त्यांना ओळखण्यासाठी आपण त्यांच्या कॅप्सवरून, टोप्यांवरून त्यांना लक्षात ठेवायचो. तर तेही महाराजांना माहिती आहेत. म्हणजे महाराजांचा भूगोल किती पक्का आहे. आणि महाराजांना त्यामुळे जावळीच्या सत्तेबद्दल, त्यांच्या स्थापनेबद्दलची माहिती असण्याची शक्यता नक्कीच आहे. शिवाजी महाराजांचा किंवा मराठ्यांचा संबंध जो जावळीशी आलाय तो साधारणतः 1646-47 पासूनच दिसतोय. कारण ज्या वेळेला थोडीशी यादवी सुरू झाली त्यावेळेला जावळीचा चंद्रराव होण्यासाठी शिवाजी महाराजांकडनं मदत मोऱ्यांनी मागितलेली दिसते. महाराजांनी ती केलीही, कारण त्यावेळेला महाराज स्वतः आपलं राज्य स्थापन करण्याचं आणि ते स्थिरावण्याचा प्रयत्न किल्ले राजगडाच्या परिसरात करतायत. आणि ज्या वेळेला महाराज सक्षम झालेत तेव्हा त्यांच्या लक्षात राजकारणातल्या काही गोष्टी आल्या आणि मग त्यांनी ठरवलं की आपल्याला आता कोकणात उतरण्याची गरज आहे. आणि कोकणात उतरून त्यांच्या मनात असा विचार होता की जावळीच्या मोऱ्यांशी सख्य राखायचं. याच्या अगोदर सुद्धा जावळीच्या मोऱ्यांनी राजघराण्यांना सहाय्य केलंय, त्यांच्याशी सख्य राखलं होतं आणि आपला स्वतंत्री बाणा जोपासला होता. महाराजांना ते अपेक्षित होतं. पण जावळीच्या मोऱ्यांना महाराज तेवढे तोलामोलाचे कदाचित वाटले नसावेत. आणि ह्याच्यामध्ये महाराजांचा अपमान करण्याचा हेतू मला दिसत नाही. कारण जावळीच्या मोऱ्यांचा इतिहास 2000 वर्षाचा आहे. हे आपण जर लक्षात घेतलं तर नुकत्याच स्वराज्य स्थापना करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या बद्दल मोऱ्यांच्या मनामध्ये थोडीशी शंका निर्माण होणं हे स्वाभाविक ठरलेलं दिसून येतं. किंवा त्यांना शिवाजी महाराजांची दूरदृष्टी तितकी पटकन लक्षात आलेली नाही. महाराज कोकणात उतरल्यानंतर त्यांनी जावळीच्या मोऱ्यांशी सख्य राखण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सगळ्या प्रकारचे मार्ग अनुसरले आणि त्यामधला प्रमुख मार्ग होता तो अर्थातच बेटी व्यवहार. इथे आपल्याला दिसून येत आहे की शिवाजी महाराजांनी मोऱ्यांकडे विवाहाच्या प्रस्तावाचं बोलणं केलं, पण मोऱ्यांनी त्याला नकार दिला. आणि ह्या सगळ्यामध्ये जे मोऱ्यांचं 8वं घराणं आहे, ज्याला आपण विशाळगडचे मोरे म्हणतो, जे मोरे शंकरराय मोरे यांचे वंशज ओळखले जायचे, हे शंकरराय मोरे म्हणजे शिर्क्यांबरोबर संगनमत करून मलिक उत्तुजारच्या सैन्याचा धुव्वा उडवणारे. त्यांना मात्र शिवाजी महाराजांची स्वतंत्र वृत्ती, काळाच्या पुढे त्यांचं विचार करण्याचं जे धोरण आहे ते लक्षात आलं आणि त्यांनी मात्र महाराजांचा विवाहाचा प्रस्ताव स्वीकारला. आणि महाराज कोकणात उतरले होते त्या वर्षी म्हणजे इसवी सन 1656 मध्ये शिवाजी महाराजांचा विवाह, जो महाराजांचा 4था विवाह आहे, तो आपल्याला जावळीच्या मोऱ्यांशी झालेला दिसतोय. म्हणजे विशाळगडच्या मोरे घराण्यातल्या कन्येशी झालेला दिसतोय. आणि त्या कन्येचं नाव आहे जयंतीबाई मोरे. हा विवाह झाल्यानंतर महाराजांनी त्या घराण्याचा सन्मान करताना त्यांना म्हटलंय, आपण तो विचारवंत. आणि त्यामुळे पुढे इतिहासाच्या पानांमध्ये विशाळगडच्या मोऱ्यांचा उल्लेख विचारवंत, विचारे असा केलेला आपल्याला दिसून येतो. आणि महाराजांची ही पत्नी लक्ष्मीबाई विचारे म्हणून आपल्याला ज्ञात दिसते. जावळीची आणि महाराजांचा संबंध बऱ्याच दृढतेने आपल्याला दिसतोय. कारण हा विवाह झाल्यानंतर कोकणामध्ये आपल्याला एक शिवकाव्य सापडलेलं आहे, जे अतिशय महत्वाचं संदर्भ साधन म्हणून ओळखलं जातं. ते आहे पंडित सकळकळे यांचं काव्य. आणि त्या काव्यात असं म्हटलेलं आहे की शिवाजी महाराजांनी हा विवाह संपन्न केल्यानंतर मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर जावळीमध्ये स्वतःला राजाभिषेक करून घेतला. शिवाजी महाराजांचा हा पहिला राजाभिषेक आहे. पंडित सकळकळे यांनी तो संपन्न केलाय. राजाभिषेक समयी महाराजांच्या 4थ्या पत्नी त्यांच्या आहेत. आणि हा विवाह आणि हा राजाभिषेक करून महाराजांनी आसमंताला ज्ञात करून दिलं की यापुढे जावळीचे राजे मोरे नसून भोसले आहेत. आणि शिवाजी महाराज या राजाभिषेकानंतर जावळीचे राजे झालेले दिसून येतात. इथे अजून एक गोष्ट लक्षात येते की 1649 ते 1656 जावळीला पाठिंबा देणारे, तिकडच्या मोऱ्यांना पाठिंबा देणारे महाराज
स्वतः जावळी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतायत. याचं कारण असं आहे की महाराजांनी येणाऱ्या संभाव्य शत्रूला ओळखलेलं होतं आणि हा शत्रू होता तो अर्थात अफजल खान. ताई, निश्चितच इथे एक नवीन माहितीवर प्रकाश पडतोय. एक तर की महाराजांच्या अष्टराणींपैकी एक राणी ही मोरे घराण्याशी संबंधित आहे, ही माझ्यासाठी तरी खूप नवीन माहिती आहे. आणि दुसरं म्हणजे की महाराजांचा पहिला राज्याभिषेक हा जावळीत झाला. सो त्या अनुषंगाने एक प्रश्न आहे की मग एकदा आपण मला तू त्याच्यावर थोडासा प्रकाश टाकू शकशील का, की महाराजांच्या ज्या 8 राण्या आहेत त्या नक्की मग कोणत्या कोणत्या घराण्याशी संबंधित आहेत? नक्कीच. महाराजांच्या पत्नींकडे मी जाते, पण त्याच्या अगोदर एक थोडीशी चूक सुधारते. राज्याभिषेक नाही, तो शब्द आहे राजाभिषेक. अभिषेक हा राजांना झालेला आहे आणि त्यामुळे आपण त्याचा उल्लेख त्या पद्धतीने करायला हवा. अर्थात ज्या वेळेला आपण त्याची संदर्भ जेव्हा शोधतो तेव्हा जी मूळ पोथी आहे ज्याच्यामध्ये राजाभिषेक कसा करावा हे गागा भट्टांनी सांगितलंय, त्याही पोथीमध्ये आपल्याला राजाभिषेक हा शब्द वापरलेला दिसून येतो. थोडंसं मराठी भाषेच्या व्याकरणाचा विचार करते आहे. अष्टराज्ञींबद्दल प्रश्न विचारलाय, पण अर्थात इथे आता आपण त्या नावांबद्दल बघू. माझ्या अभ्यासानुसार आणि मला मिळालेल्या मार्गदर्शनानुसार मी ते सांगते. शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नीचं नाव आहे सगुणा बाईसाहेब शिर्के. द्वितीय पत्नीचं नाव आहे सई बाईसाहेब निंबाळकर. तृतीय पत्नीचं नाव आहे पुतळा बाईसाहेब मोहिते. चतुर्थ पत्नीचं नाव आहे लक्ष्मीबाई विचारे, ज्या अर्थात मोरे घराण्यातल्या आहेत. पाचव्या पत्नीचं नाव आहे सकवारबाई गायकवाड. सहाव्या पत्नीचं नाव आहे गुणवंताबाई इंगळे. सातव्या पत्नीचं नाव आहे काशीबाईसाहेब जाधव आणि आठव्या पत्नीचं नाव आहे सोयराबाईसाहेब मोहिते. महाराजांच्या जीवनामध्ये जिजामाता साहेबांच्या नंतर जर स्त्रियांचा संदर्भ आला असेल तर तो विधिवत आलेल्या पत्नींच्या अनुषंगाने आलेला आहे. महाराजांनी त्यांच्याशी रितसर विवाह केले आहेत आणि हेच स्त्रीजीवन महाराजांशी संबंधित असलेलं दिसतं. या व्यतिरिक्त महाराजांच्या जीवनामध्ये त्यांच्या 6 कन्या आणि त्या कन्यांप्रमाणेच असलेल्या 6 सुना आपल्याला पाहायला मिळतात. त्या व्यतिरिक्त महाराजांनी बाकी कुठल्याही स्त्रीशी संबंधित असं आपल्याला काही दिसून येत नाही. अर्थात 8 पत्नी ह्या विधिवत आहेत आणि परस्त्रीला माते समान मानणं ही आपली संस्कृती आणि महाराजांच्या कृतीतून वागण्यातून ती दिसून येते, ज्याचं कौतुक शत्रूने सुद्धा आपल्या ग्रंथातून केलेलं आपल्याला दिसतंय. इतकं महाराजांचं चारित्र्य हे स्फटिकाप्रमाणे स्वच्छ असलेलं पाहायला मिळतं. तर ताई, आपण परत मूळ विषयाकडे येऊया की आपण जावळीच्या राजकारणावर बोलत होतो की कसं हे मोठं स्थित्यंतर झालंय की जवळपास 2000 वर्षांचा इतिहास असलेली जावळी, मोऱ्यांची जावळी, आता राजाभिषेकानंतर ती महाराजांची किंवा भोसल्यांची जावळी झाली आणि तिथून मग पुढे तो प्रवास पुढे जावळीचा कसा गेलाय? इथे आता आपल्याला थोडे इतिहासामधून निर्माण झालेले जे संभ्रम आहेत ते दूर करायला लागतायत. आतापर्यंत लोकांची एक अशी मानसिकता होती की जावळीचं जे राज्य होतं ते महाराजांनी बुडवलं, जावळी जिंकून घेतली, मोऱ्यांना नेस्तनाबूत केलं. पण हे करण्यापाठची महाराजांची भूमिका, त्याचा अभ्यास फारसा झालेला नाहीये. जर जावळीच्या मोऱ्यांना पाठिंबा देण्याचं कार्य महाराज 1649 पासून करतायत, 56 पर्यंत ते करता आहेत, मग इतकी वर्ष महाराज थांबले आणि 1656 मध्ये स्वतः कोकणात उतरेपर्यंत महाराजांना आपली भूमिका का बदलावी लागली याचा विचार करण्यासाठी शिवचरित्राचा कणकण अभ्यास करावा लागतो. या कालखंडामध्ये जे राजकीय स्थित्यंतर झालेली आहेत त्याचा विचार करावा लागतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आदिलशाही राजकारण, जे या भागाशी संबंधित आहे. या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की जावळीच्या मोऱ्यांची सत्ता जोपर्यंत आहे तोपर्यंत महाराजांना काही प्रश्न नव्हता. पण जेव्हा त्यांना कळलं की वाईचा सुभेदार असलेला अफजल खान ह्याचं लक्ष आता जावळीवर आहे आणि
जावळी घेण्यासाठी 1649 मध्ये अफजल खानाने एक मोहीम आखलीही होती. त्या संदर्भातला पत्रव्यवहार त्याने केलेला आहे. कान्होजी जेध्यांपर्यंतही ती पत्र पोहोचली आहेत. कान्होजी जेध्यांनी महाराजांना विचारणाही केली आहे आणि तिथे महाराजांना अफजल खानाची वक्रदृष्टी जावळीवरती रोखली गेली आहे हे लक्षात आलंय. त्यांनी कान्होजी जेध्यांच्या माध्यमातून अफजल खानाला त्या काळात थोपवलेलं आहे. कान्होजी जेधे मदतीला न गेल्यामुळे अफजल खानाची ती मोहीम थंडावलेली दिसते. पण पुन्हा तो शत्रू डोकं वर काढणार हे महाराजांना माहीत होतं आणि त्यावेळेला जावळीच्या मोऱ्यांना आपला पाठिंबाच नाही तर ते राज्य संरक्षणासाठी आपल्याला स्वतःला जावं लागेल हे महाराजांना लक्षात आलं. या काळात दुर्दैवाने जावळीच्या मोऱ्यांच्या घराण्यामध्ये अंतर्गत जे काही वाद निर्माण झाले त्यामध्ये हा प्रदेश शत्रूच्या हातात जाण्याची शक्यता जास्त झाली आणि म्हणून त्या राजकारणात महाराज जातीने उतरले आणि जावळी स्वतःच्या ताब्यात घेऊन तिथला एकछत्री अंमल त्यांनी बसवण्याचं काम केलं. कारण जावळी या भांडणामध्ये अफजल खानाच्या घशात जाऊ नये हे महाराजांचं उद्दिष्ट होतं आणि महाराजांनी ते साध्य केलेलं दिसून येत आहे. अर्थातच या गोष्टीचा आपल्याला पडसाद विजापूरला उमटलेला दिसतोय, अफजल खानामध्येही उमटलेला दिसतोय आणि त्याचा परिणाम म्हणजे नंतरच्या काळात अफजल खानाची शिवाजी महाराजांवर आणि अर्थातच स्वराज्यावर आलेली मोहीम. या मोहिमेचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला पाहायला मिळतंय की या मोहिमेची गुप्तता राखण्याचं कार्य आदिलशाही दरबारात झालेलं असलं तरी महाराजांचं आणि त्याहून महाराजांचे पिताश्री म्हणजे अर्थात शहाजी राजांचं गुप्तहेर हे आपल्याला सजग असलेले दिसतात. शहाजीराजे प्रत्यक्षरित्या या कालखंडात राजकारणामध्ये सक्रिय नाहीयेत, पण त्यांचं प्रत्येक गोष्टींवर घडणाऱ्या घडामोडींवर बारीक लक्ष आहे. 1656 मध्ये जावळी घेतल्यानंतर आपल्या पुत्राने आता सापाच्या शेपटीवर पाय ठेवलाय हे शहाजीराजांना कळलं होतं आणि म्हणून आदिलशाही राजकारणावर त्यांचं बारीक लक्ष होतं. जेव्हा त्यांना कुणकुण लागली आहे अफजल खान मोहिमेची तेव्हा त्यांनी शिवाजी महाराजांना बंगरुळला बोलवून घेण्याचं काम केलं. कारण शहाजीराजे जर स्वतः महाराष्ट्रात आले असते तर अर्थातच आदिलशाही सावध झाली असती. आता हे बोलवताना पण शहाजीराजांनी निमित्त काय केलं तर आमच्या घराण्यामध्ये वाद निर्माण झालेत ते मला मिटवायचे. आणि हे वाद कोणते तर शहाजीराजांच्या सुपे या जहागिरीचा कारभार पाहणारे संभाजी मोहिते. शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला सुपे पुणे वगैरे परगणा ताब्यात घेतल्यानंतर थोडेसे नाराज होऊन आपल्या बहिणीकडे तुकाबाई साहेबांकडे म्हणजे शहाजीराजांच्या द्वितीय पत्नीकडे गेले आणि तिथेच राहिले. त्यांची नाराजी दूर करण्याचं निमित्त शहाजीराजांनी जनमानसाला आणि राज्यकर्त्यांना दिले आणि ही नाराजी दूर करण्यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांना बंगरुळ प्रांती बोलावलं. आम्ही आमचे आपापसातले वाद मिटवतोय असं दाखवलं आणि त्याच काळात म्हणजे इसवी सन 1658 मध्ये शिवाजी महाराजांचा सगळ्यात शेवटचा विवाह 8वा विवाह बंगरुळ प्रांती संपन्न झाला आणि तो संभाजी मोहिते यांची कन्यका सोयराबाई साहेब मोहिते यांच्याबरोबर. निमित्त हे विवाहाचं आहे आणि त्याच्यामध्ये राजकारण शहाजीराजांनी तिथे ठेवलंय. त्याच्यामध्ये मोहिमेबद्दलची चर्चा झालेली आहे. शहाजीराजे मोहिमेत कशा प्रकारे संपूर्णपणे शिवाजी महाराजांना पाठिंबा देणार आहेत याबद्दलचं चर्चा झालेली आहे आणि हे सगळं घडतंय 1658 मध्ये. अफजल खान येतोय 1659 मध्ये. म्हणजे अफजल खानाच्या मोहिमेची तयारी चालू असताना वर्षभर आधी शहाजीराजांना त्याची बातमी मिळते आणि शहाजीराजे आणि शिवाजी महाराज यांची मोहिमेबद्दलची आखणी अफजल खानाच्या कशा प्रकारच्या हालचाली होतील, आपण कसं वागल्यावर तो कसा वागेल, आपण ही भूमिका घेतल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय असेल हे सगळं त्यांनी त्यावेळेला ओळखलेलं आहे हे आपल्याला दिसतं. म्हणजे शिवाजी महाराजां इतकेच शहाजीराजे सुद्धा सजग असलेले आपल्याला दिसून येतात आणि पुढे झालंही तसंच आहे.
प्रचंड सैन्य घेऊन आलेला अफजल खान, त्याला वाटलं की आपण देवळं भ्रष्ट केली, लोकांवर अत्याचार केले, की शिवाजी राजे मैदानात उतरतील, आपल्याशी लढाई करतील आणि त्यांचं मुठभर सैन्य आपल्यासमोर किती टिकाव धरणार. पण महाराजांनी संयम राखला, कारण योजना त्यांची तशीच ठरलेली होती. शांत मनाने ते त्या प्रसंगाला सामोरे गेले. त्यांनी आपले वकील पंताजी गोपीनाथ बोकील यांना अफजल खानाकडे पाठवलं. कृष्णाजी भास्कर अफजल खानाचा वकील, याच्याबरोबर त्यांची चर्चा चालू झाली आणि महाराजांनी अशी भूमिका घेतली की अफजल खान आल्यामुळे महाराज किती घाबरलेत, मी काय मोठी चूक करून बसलोय, आता माझं अस्तित्व संपेल, असं सगळं वातावरण निर्माण केलं आणि भीतीमुळे मी जावळीत जाऊन बसलो आहे, असं एकंदरीत आपल्याला त्यांनी आजूबाजूला सगळा एक आपण म्हणू की अफवा पसरवली आहे किंवा ती बातमी पसरवलेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी इतक्या बेमालूमपणे झाल्या आहेत की त्या अफजल खानाला खऱ्या वाटल्या. आणि म्हणून आपल्याला दिसून येतं की हजारोंचं सैन्य घेऊन आलेला अफजल खान ते सैन्य वाई परिसरातच ठेवतोय आणि जेमतेम 4-5 हजाराचं सैन्य घेऊन तो जावळीच्या खोऱ्यात महाराजांच्या सांगण्यानुसार उतरतोय. म्हणजे एकच गोष्ट महत्वाची आहे की अफजल खान जावळीमध्ये स्वतः आलेला नाही, महाराजांनी त्याला आणायचं काम केलेलं आहे. आणि ही महाराजांची खेळी होती. पुढे इतिहास आपल्याला माहिती आहे की महाराज या खेळीमध्ये यशस्वी झाले. भोरप्याचा डोंगर म्हणजे किल्ले प्रतापगड याच्या पायथ्याशी जनीच्या टेंबाजवळ उभारलेल्या शामियान्यात अफजल खानाचा कोथळा महाराजांच्या वाघ नखांनी बाहेर काढला. आणि त्यानंतर अफजल खान जो महाराजांना संपवायला आलेला होता आणि याबद्दल सगळ्यांना निश्चिंतता होती, ते सगळं स्वरूप महाराजांनी बदललं, इतिहासच बदलला. कारण या घटनेनंतर शिवाजी महाराज या नावाची दखल फक्त महाराष्ट्राला नाही तर हिंदुस्थानला आणि उभ्या जगाला घ्यावी लागली. तर ताई, एवढी मोठी महाराजांच्या आयुष्यातली आपण तत्कालीन तर सगळ्यात मोठी मोहीम म्हणूया आणि एकंदरच शिवचरित्रातला एक मोठा महत्वाचा भाग आहे अफजल खान मोहीम. तर ही एवढी अवघड मोहीम यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर जावळी स्वराज्यात सामील झाली. पण एवढा मोक्याचं ठिकाण आणि 2000 वर्षांचा एवढा मोठा इतिहास असलेली जावळी स्वराज्यात आल्यानंतर नेमकं स्वराज्याला काय मिळालं आणि त्यानंतर त्याचा कसा फायदा झाला स्वराज्याला, मग ती आर्थिक बाजू असेल, राजकारणाची बाजू असेल आणि एक भौगोलिकही त्यांच्या ज्या राजकीय सीमा आहेत त्याही पसरल्यात. तर एकंदरीत काय झालं जावळी आल्यामुळे? जावळीबद्दलचं आकर्षण महाराजांना पहिल्यापासून असणार, म्हणजे मला तरी असं वाटतंय. कारण महाराजांचं जे काही काळाच्या पुढे बघण्याचं धोरण आहे, महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल पण महाराजांना माहिती आहे. महाराजांच्या अनुषंगाने त्यांचे आदर्श आपल्याला भगवान श्रीकृष्ण असलेले दिसतात आणि म्हणूनच गनिमी काव्याचा वापर महाराष्ट्राला शिकवणारे भगवान श्रीकृष्ण, त्याच गनिमी काव्यावर महाराजांनी आपली पुढची स्वराज्याची स्थापना केली आहे. कोकण प्रांताचा, अपरांत भूमीचा, परशुरामाने निर्माण केलेल्या या भूमीचा महाराजांनी नक्कीच आढावा घेतला असणार आणि महाराजांच्या लक्षात आलं असणार की ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांवर संकट आली आहेत तेव्हा तेव्हा त्यांनी या अपरांत भूमीचा आश्रय घेतलेला आहे. कारण ही भूमी एका बाजूने सह्याद्रीच्या रांगेने संरक्षित केली आहे आणि दुसऱ्या बाजूला सिंधू सागर आहे आणि मध्ये असलेलं घनदाट जंगल जेवणा खाण्याची, पाण्याची सगळी सोय करणारं आहे. त्यामुळे महाराजांना सुद्धा आपल्या स्वराज्यातल्या आपत्काळासाठी ही भूमी हवी होती. ज्या वेळेपर्यंत मोऱ्यांशी सख्य होतं तोपर्यंत ठीक आहे, पण ज्या वेळेला मोऱ्यांबरोबरचे वाद थोडेसे वाढले आणि अफजल खानाचं संकट दारावर आलं तेव्हा महाराजांना हा प्रदेश आपल्या ताब्यातून जाऊ द्यायचा नव्हता आणि म्हणून तो त्यांनी ताब्यातही घेतला. इतकंच नाही तर महाराजांनी कोकणामधले सुर्वे, त्यानंतर पालवणीचे दळवी ह्यांची छोटी छोटी राज्य जिंकून सुद्धा ती स्वराज्यात सामील करून स्वराज्याची एक संरक्षित बैठक कोकणात निर्माण केली. आता हे सगळं करत असताना महाराजांचं दूरदृष्टित्व तर आहेच, कारण जावळी स्वराज्यात आल्यानंतर सगळ्यात मोठा जो स्वराज्याला फायदा झालेला आहे तो आरमारी सत्तेच्या अनुषंगाने.
आपण छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे संस्थापक मानतो आणि त्यांची जी दूरदृष्टी आहे ती लक्षात घेतो. अर्थात शिवाजी महाराजांच्या अगोदरच्या काळातही नाविक सत्ता, आरमारी सत्ता स्थापन करणारे राज्यकर्ते आहेत, नाही असं नाहीये. पण महाराजांनी ज्या चारी बाजूने विचार केलेला आहे, जी संरक्षणाची भूमिका घेतली आहे, समुद्रावरती आपली सत्ता असायला हवी, बंदरही आपल्या ताब्यात असायला हवीत, त्यांच्या संरक्षणासाठी पाण्यामधले किल्ले म्हणजे दुर्ग असायला हवेत, जो काही व्यापारी माल येणार तो व्यापारी माल वरघाटी चढवताना त्याच्या संरक्षणासाठी सह्याद्री रांगेतले घाट आणि दुर्ग गड आपल्या ताब्यात असायला हवेत. त्या सगळ्याची सिद्धता महाराजांनी केलेली आहे. त्यामुळे जावळी खोरं ताब्यात आल्यानंतर स्वराज्याला त्याचा फायदा झालाय, कारण किनारपट्टीवरची जेवढी म्हणून बंदरं आहेत त्यातून होणारा व्यापार हा अलगदपणे महाराजांच्या अधिपत्याखाली आला. आणि हे आरमारी वर्चस्व निर्माण करण्यासाठी, कायम ठेवण्यासाठी आणि भविष्य काळातली महाराजांची योजना व्यापारात उतरून राज्याला आर्थिक स्थिरता देण्यासाठी महाराजांनी आपली राजधानी बदलताना जो काही निर्णय घेतलाय, किल्ले राजगड ही पुण्याच्या परिसरातली महाराजांची स्वराज्याची पहिली राजधानी, ती बदलण्याची अनेक कारणं आहेत. पण त्यातलं एक कारण आहे की महाराजांना कोकणातली राजधानी हवी आहे, कारण आरमारी आणि व्यापाराच्या दृष्टिकोनातून ती महत्वाची आहे. आणि शिवाजी महाराजांनी जावळीच्या अनुषंगाने जे किल्ले होते, म्हणजे रायरीपासून विशाळगडापर्यंतचा परिसर हा आपल्या ताब्यात घेतला होता. रायरीवर शिर्क्यांचं, मोऱ्यांचं अधिपत्य असलेलं आपल्याला दिसतं. आजही त्याच्या भौगोलिक खुणा आहेत. ह्या रायरीला त्यांनी आपल्या राजधानीचा मान दिला. रायरीचं दुर्गेश्वर रायगड असं रूपांतर झालं. सिंहासनाची जागा म्हणून त्याची निवड झाली. आणि हे सगळं केल्यामुळे अर्थातच राज्याला आर्थिक स्थिरता मिळाली. त्यामुळे जावळी मोहिमेतून महाराजांना स्वराज्याला बळकटी देता आली, चांगलं सैन्य मिळालं, संरक्षणाच्या दृष्टीने एक चांगली भूमी मिळाली, किनारा लाभल्यामुळे व्यापारामध्ये जम बसवणं सोपं जाणार होतं आणि राजधानीच्या अनुषंगाने असलेलं संरक्षण सुद्धा प्राप्त झालं, कारण जावळीचं खोरं तसं होतं. त्यामुळे जावळी विजय हा महाराजांसाठी अतिशय महत्वाचा होता. आणि अफजल खानाला मारल्यानंतर शिवाजी महाराजांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला आणि त्याचाही फायदा जावळीच्या आणि स्वराज्याच्या स्थिरतेच्या अनुषंगाने झालेला दिसून येतो. नक्कीच ताई, आपण बघितलं की जावळीचं महत्व, त्याच्यामुळे स्वराज्यामध्ये पडलेली भर, राजकारणाची असू दे किंवा आर्थिक बाजूची असू दे, हा सगळा एवढा प्रदीर्घ इतिहास जावळीचा बघितल्यानंतर एक राहून असा प्रश्न पडतोय की एवढी मोठी 2000 वर्षांचा एवढा मोठा इतिहास असलेला आणि शिवचरित्रात एवढं महत्वाचं स्थान ज्या जावळीने मिळवलेलं आहे, तर आज ती जावळी आणि आज त्या जावळीतले मोऱ्यांचे वंशज किंवा एकंदर जावळी आणि मोरे इथून जो आपला विषय सुरू झाला होता, तो आजच्या घडीला त्याची काय परिस्थिती आहे किंवा आज ते समीकरण कसं आहे? जावळीचं भौगोलिक स्थान तर आहे तसंच आहे. आजही जंगल थोडंसं कमी झालेलं आहे, पण तरी सुद्धा जावळी आपलं जे नाव होतं ते सार्थकी लावते आहे. म्हणजे मोऱ्यांच्याच तोंडचं जे वाक्य आहे की याल जावळी तर जाल गोवळी. गोवळी म्हणजे गोंधळून जाणं. आणि अर्थातच त्या भागामध्ये तुम्ही गेल्यानंतर आजही तिथल्या घनदाट अरण्यात आपल्याला हरवण्याची शक्यता दिसून येते. माझं एकच म्हणणं आहे ते अर्थात आत्ताच्या मोऱ्यांच्या पिढीला आहे की आम्ही इतिहासाचे अभ्यासक आहोत, विद्यार्थी आहोत आणि माझा अभ्यासाचा विषय जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांचं राज्य. त्यामुळे त्या अनुषंगाने मोऱ्यांचा संदर्भ जिथे जिथे मिळाला तो मी अभ्यास करायचा प्रयत्न केला. पण माझं असं मी आवाहन करते की कोणत्या तरी मोरे सुपुत्राने, सुकन्येने पुढे यावं आणि स्वतःच्या घराण्याचा अभ्यास करायचा प्रयत्न करावा, जेणेकरून 2000 पेक्षाही जास्त जुना इतिहास ज्यांच्या पाठीशी आहे आणि नुसता इतिहास नाही तर तो वैभवशाली आहे, तर त्या इतिहासाची समाजाला ओळख करून द्यावी. कारण आतापर्यंत जावळीचे मोरे म्हटल्यानंतर एका नकारात्मक भूमिकेतून त्यांच्याकडे पाहिलं गेलंय.
अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने विचार करत असल्यामुळेच थोडीशी ती भूमिका आपल्याला दिसते. पण हे करत असताना जावळीच्या मोऱ्यांनी जे 2-2.5 हजार वर्ष आपलं योगदान महाराष्ट्राच्या उत्तर कोकणाच्या जडणघडणीत दिलंय, स्वतःचा जो स्वतंत्री बाणा ठेवलाय, स्वतःची लढवय्या वृत्ती ठेवली आहे, शास्त्र धर्म टिकवून धरलाय, दानशीलता त्यांनी केलेलं जे धर्माच्या अनुषंगाने योगदान आहे हे आपण विसरता कामा नये. त्याचा अभिमान हा प्रत्येकाला वाटला पाहिजे. आणि त्याला उजेडात आणायचं असेल तर जावळीच्या मोऱ्यांनी, राव मोऱ्यांनी आपलं तोंड उघडलं पाहिजे. त्यांच्याकडे असलेले घराण्याचे कागदपत्र म्हणा, त्यांच्याकडे असलेल्या वंशावळी म्हणा, त्यांचे जे रीतिरिवाज आहेत, त्यांचे कुलाचार आहेत, ह्याच्याबद्दलची माहिती जर संदर्भ देऊन, आत्ताच्या अनुषंगाने विज्ञानाचा आधार देऊन पुढे आणली तर आपल्याला जावळीच्या इतिहासावर अजून प्रकाश टाकता येईल. म्हणजे जावळीचे मोरे फक्त शिवाजी महाराजांशी लढणारे ही जी काही एक त्यांची निर्माण झालेली अशी प्रतिमा आहे ती तेवढ्यापुरता सीमित न राहता जावळीचे मोरे आणि त्यांच्या पाठी असलेला संपूर्ण इतिहास, युनायटेड स्टेट्स ऑफ जावळी स्थापन करणारे हे संघराज्य, त्यांची ती दैदिप्यमान परंपरा पुढे येण्यासाठी मदत होईल. आणि तो अभ्यास जर ते करायला तयार असतील तर खूपच चांगलं, कारण त्यांच्या घराण्याचा असा अभिमानास्पद इतिहास तो आहे. त्यामुळे आत्ताच्या काळाला अनुसरून त्यांनी तो अभ्यास करावा. जावळी खोरं आहे तसंच आहे. सुदैवाने त्या खोऱ्यामध्ये असलेली मूळ मोरे घराणी आपल्याला बऱ्याच प्रमाणात तिथे स्थिरावलेली दिसतायत. त्यांच्यामध्ये असलेले जे संबंध आहेत, त्यांच्यामध्ये असलेले जे लग्नाच्या अनुषंगाने बांधले गेलेले नातीगोतीचे भाग आहेत, तेही बऱ्यापैकी टिकून राहिलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांना त्यांचा इतिहास शोधणं तितकंसं कठीण नाही. फक्त त्यांनी संघटित होणं आणि तो इतिहास पुढे आणण्यासाठी समाजासमोर येणं हे गरजेचं आहे. आणि जर त्यांनी ते केलं तर जावळीच्या इतिहासाची एक वेगळी बाजू, मौर्य घराण्यापासून मोऱ्यांपर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे तो आपल्याला उलगडत जाईल. त्याच्यावरती आपल्याला अजून माहिती मिळेल आणि आमच्यासारख्या इतिहास अभ्यासकांना त्याचा नक्कीच उपयोग करता येईल. खूपच प्रदीर्घ चर्चा आपण केली आहे आज ताई, की एवढा प्रदीर्घ 2000 वर्षांचा इतिहास मोऱ्यांचा, जावळी कशी मोऱ्यांकडून स्वराज्यात आली, जावळी भोसले घराण्याकडे आली, हा खूपच रोमहर्षक प्रवास होता. आणि खूप खूप धन्यवाद की एवढ्या छोट्या छोट्या डिटेल्स तुम्ही शेअर केल्या. अशाच अनेक विषयांवर तुमच्याकडून मार्गदर्शन घ्यायला आवडेल. आणि जसं आपण मगाशी म्हटलं की महाराजांच्या 8 ज्या पत्नी आहेत त्या एका विषयावर खरंच एक वेगळा भाग आपण करू आणि त्यात ते ऐकायला आवडेल, कारण तोही बराच अपरिचित असा इतिहासाचा भाग आहे. सो मी या नोडवर तुमचे खूप आभार मानतो की एवढी छान माहिती तुम्ही आम्हाला दिली. धन्यवाद. नमस्कार. मलाही गडवाट या संस्थेचं खूप कौतुक वाटतं आहे की आधुनिक साधनांचा उपयोग करत इतिहासाला उजाळी देण्याचा तुमचा जो प्रयत्न आहे त्यामुळे जनमानसापर्यंत आमच्यासारखे गडदुर्गाचे धारकरी, जंगलामध्ये वावरणारे लोक पोहोचू शकतात. आणि माझा जो अल्पस्वल्प अभ्यास तो मी तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करू शकले आहेत. आणि नक्कीच यापुढे असे काही वेगळे विषय असतील ते घेऊन गडवाटच्या माध्यमातून तुम्हापर्यंत पोचायला मला आवडेल. त्यामुळे सगळ्या टीमचे मी ऋण व्यक्त करते आहे आणि सगळ्यांना माझा नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.